आणि लाठीचाराचं 100% अनुदान। जगातील सर्वात सुंदर आहे भारताचं संविधान, ज्याचा आहे प्रत्येक भारतीयास अभिमान। संविधानानेच अधिकार दिला आहे प्रत्येकास हक्कासाठी लढण्याचा, आंदोलन करण्याचा। अन्याय होत असेल तर त्याविरुद्ध कायदेशीर पद्धतीने लढण्याचा। मग कदाचित मागच्या 15 वर्षापासून आमच्यावर अन्यायच होत असावा। हक्काचा पगार कसा सरकारच्या लाल सिद्धीतच बसावा। मान्य आहे मला त्या दिवशीचा शिक्षक बांधवांचा शिष्ट नव्हता आचार। मान्य आहे मला त्या दिवशीचा शिक्षक बांधवांचा शिष्ट नव्हता आचार। पण आमची होणारी होरपळ पहा, परिस्थितीने आम्हाला किती बनवले आहे लाचार। या होरपळीत आमचे 15 शिक्षक बांधव हुतात्मे झाले। आई वडील मुले बायको यांना त्यांनी पोरके केले। अजून किती जणांचा यात नाहक बळी जाणार आहे। अजून किती वर्ष केवळ पोकळ आश्वासनच मिळणार आहे। दुःख आहे मला या धावपळीत राहुल कांबळे नाहक बळी गेले। पण हक्काच्या पगारासाठी लढता लढता आमचे 15 शिक्षक बांधवही गेले। अजबच आहे राव, इथे दहशतवाद्यांना मिळते बिर्याणी आणि हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या शिक्षक बांधवाची पाठ सोडते पोलिसांच्या फटक्यांनी। उन्हातानात उपाशीपोटी बसलेल्या माता भगिनींनाही यांनी नाही सोडलं। दिसेल त्याला आमच्या पोलीस मित्रांनी खूप खूप जोडलं। आता असं करा, आमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा। आता असं करा, आमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा। कारण आमचं स्वतःचे पोट भरण्याचीही लायकी नाही। मग तुरुंगात सरकारी पाहुणचार तरी मिळेल बरा। विनाअनुदानित शिक्षकांच्या पगारामुळे जर सरकारी तिजोरीवर ताण पडतो, विनाअनुदानित शिक्षकांच्या पगारामुळे जर सरकारी तिजोरीवर ताण पडतो, मग आमदार खासदारांच्या पगारवाढीसाठी काय आपण स्विस बँकेतून कर्ज काढतो?